प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज ज्या पद्धतीने मी पालक आणि चणा डाळीची भाजी दाखवलेली आहे, ती रेसिपी बघितल्यानंतर अगदी न खाणारे देखील आवडीने खातील आणि भूक नसताना देखील एक भाकरी नक्कीच जास्त खातील. बनवायला सोपी आणि अगदी कमी साहित्यात बनणारी अशी चटपटीत पालक आणि चणा डाळीची सुकी भाजी. तुम्हालाही अशी भाजी बनवायची असेल त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. पालकच्या 2 पेंड्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक. 5 ते 6 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता, पण पालकाच्या भाजीमध्ये लसणाची फोडणी ही त्याची चव आणखीन वाढवते. इथे 1 वाटी मी चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे. तर एक 7 ते 8 तास भिजवून घेतलेले आहे. आणि खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. तर आता चला पटकन कृतीला सुरुवात करूयात. याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. भाजी किती प्रमाणात आहे त्यावर तेलाचा अंदाज ठरवा. तुम्ही तेलाचं प्रमाण कमी घेतलं तरीही चालेल. तेल छान तापलं की सुरुवात आधी आपण लसूण टाकणार आहोत. मिरच्या, तर लसणाचं प्रमाण मिरचीचं प्रमाण तुम्ही भाजी कितपत आहे त्यावर ठरवू शकता, पण एकदा ट्राय करून बघा. पालकासोबत लसणाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. ही भाजी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, त्यामुळे एकदा खाऊन बघितल्यानंतर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल. मिरच्या आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे. लसूण आणि मिरची छान परतली गेली आहे, रंग बदललाय लसणाचा. आता यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा खूपही करपूस असं भाजून घ्यायचा नाहीये. साधारणतः रंग बदलला की मग आपण यामध्ये डाळ टाकणार आहोत. थोडं कच्चे पण कमी होईपर्यंत हे देखील छान भाजून घेऊया. कांदा भाजताना नेहमी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकावं, यामुळे कांदा पटकन भाजला जातो, अजिबात वेळ लागत नाही, शिवाय चवही छान लागते. तर आता मीठ टाकलंय, थोडा वेळ परतून घेऊयात. कांद्याचा रंग हलकेसा बदललेला आहे. आता यामध्ये मी 1 चिमट हळद घालते. हळदीमुळे देखील फ्लेवर छान येतो. आणि आता यामध्ये जी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे ती घालायची आहे. पालक शिजण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो, त्यामुळे जी चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ आहे ती भिजवूनच घ्या. घाई असेल आणि चणा डाळ भिजवायला विसरली असेल तर 1 तासभर गरम पाण्यामध्ये चणा डाळ भिजवून घ्या, म्हणजे ती पटकन शिजली जाते. चणा डाळ न भिजवता घातल्यास पटकन ती शिजत नाही आणि भाजीची चवही बदलते. डाळ थोडीशी अशी परतून घ्यायची आणि आता यामध्ये जो पालक आहे तो घालायचा आहे. पालेभाज्या दिसताना जास्त दिसतात, पण शिजल्यानंतर त्या कमी होतात, त्यामुळे मीठ शक्यतो थोड्या वेळानेच टाकायचं. बरेच लोक जे नव्याने पालेभाजी करतात त्यांना अंदाज समजत नाही. भाजी दिसायला जरी कढई भरून दिसली तरी नंतर ती अगदी अर्ध्या कढईपेक्षा देखील कमी होते. मॉइश्चर कमी झालं आणि भाजी शिजून कमी झाली की मगच मीठ घालावं. तर ती हे सगळं छान मिक्स करून घेते. पालकाला आमचं पाणी सुटतं, त्यामुळे याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे, कारण याची आपण सुकी भाजी बनवतोय. जर तुम्हाला ही भाजी अशी पातळ बनवायची असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता. भाजी छान एकत्र करून घेतलेली आहे आणि आता बघू शकता तुम्ही प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे मगाशी कढई भरून भाजी होती, आता ती कमी दिसते. जसजशी शिजणार तसतशी त्याचं प्रमाण कमी होतं. आता यामध्ये मीठ घालायचं आहे. कांदा भाजताना देखील मी थोडं मीठ घातलेलं, त्यामुळे मीठ घालताना चवीनुसार आणि अंदाजेच घालायचं आहे. पालेभाज्यांना मीठ जास्त घालण्याची गरज नसते. मीठ घालून पुन्हा हे छान एकजीव करून घेऊयात. पालकाचा रंग किती सुंदर दिसतोय ते बघा. आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाहीये, पण ज्यावेळेस मीठ घालतो त्यावेळेस हे बघा
पालकाला अंगचं असं पाणी सुटतं, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळेच पालक हा आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतो. फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, पोट ज्यांचं साफ होत नाही, त्यांनी पालक आहारामध्ये जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करावा. तर आता हे छान वाफेवर शिजवायचं आहे. तर मध्यम आचेवर छान हे शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे एक झाकण लावते. आपण यामध्ये डाळ घातली त्यामुळे झाकूनही छान शिजवून घ्यायचं आहे. चणा डाळ भिजलेली आहे त्यामुळे तीही पटकन शिजते आणि पालक देखील पटकन शिजतो. तर आता 3 ते 4 मिनिट छान मध्यम आचेवर भाजी शिजवून घेऊयात. जवळपास 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. हे बघा, पाणी पूर्ण आटलेलं आहे, डाळही छान शिजले आणि भाजी पण छान शिजलेली आहे. तर सांगितल्या पद्धतीने तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल तुम्ही यामध्ये थोडं पाणी देखील घालू शकता. तरी इथे मी सुकी भाजी बनवते. डाळही छान भिजलेली आहे, शिजलेली आहे. आता यामध्ये मी ॲडिशनल थोडं खोबरं घालते. ओलं खोबरं आहे किसलेलं. हे आवडीवर आहे, तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नाही घातलं, नुसती भाजी केली तरीही छान लागते. इथे मी थोडा मालवणी टच दिलाय त्यामुळे इथे खोबरं घातलेलं आहे. खोबरं घालून छान मिक्स करायची आणि फक्त एक अर्धा मिनिट पुन्हा झाकून ठेवायचे. तुम्ही खोबरं घालणार नसाल तर पुन्हा गरम करण्याची काही गरज नाहीये. भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. अर्धा मिनिट झालेला आहे आणि मस्त हिरवीगार झणझणीत पालक आणि चणा डाळीची भाजी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. मला पूर्ण खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओज फक्त बघू नका तर बघून चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा. ख्रिसमस स्पेशल रेसिपीज आता यायला सुरुवात झालेली आहे. नसतील बघितले तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्की बघा.